सिंचाई विभाग की घोर लापरवाही के कारण नहर कैनल टूटने से किसानों की फसलों को भारी नुकसान हुआ। किसानों के साथ सांसद डॉक्टर प्रशांत पडोले और पूर्व विधायक और कांग्रेस के जिला अध्यक्ष दिलीप बंसोड़ पहुंचे सिंचाई विभाग कार्यालय। नहर टूटने से किसानों के खेतों में नहीं पहुंच पाया पानी। खेतों में नहीं पानी पहुंचने से किसानों की फसल हुई बर्बाद। धान का कटोरा कहे जाने वाले गोंदिया जिले में किसानों पर दोहरी मार पड़ी है। एक तरफ जहां बारिश से पहले ही फसलों को नुकसान हुआ, वहीं अब पाटन बंधारे जल संसाधन विभाग के अधिकारियों की अनदेखी सामने आई। विभाग की लापरवाही के चलते एक प्रमुख नहर कैनल की पार टूट गई, जिस वजह से किसानों के खेत में समय पर नहर का पानी नहीं पहुंच पाया, जिस वजह से फसल की पानी नहीं मिल पाया। किसानों के हाथ आई फसल पूरी तरह से समय पर पानी नहीं मिलने से बर्बाद हो गई है। किसानों का आरोप है कि जल संसाधन विभाग गोंदिया के अधिकारियों ने नहर के रखरखाव पर बिल्कुल ध्यान नहीं दिया। उनकी इस लापरवाही के कारण कई किसानों की वर्षों की मेहनत पर पानी फिर गया है, जिस वजह से किसानों के साथ सांसद डॉक्टर प्रशांत पोटले और पूर्व विधायक और कांग्रेस के जिला अध्यक्ष दिलीप बंसोड़ आक्रामक हुए। इस घटना से गुस्साए किसानों ने स्थानीय जनप्रतिनिधियों, सांसद डॉक्टर प्रशांत पडोले, पूर्व विधायक और कांग्रेस के जिला अध्यक्ष दिलीप बंसोड़ किसानों के साथ मौके पर पहुंचकर अपना विरोध जताया। सांसद प्रशांत पडोले ने किसानों के साथ मोर्चा संभाला और जल संसाधन विभाग के अधिकारियों को कड़ी फटकार लगाई, साथ ही न्याय की मांग की। सांसद प्रशांत पडोले ने विभाग के अधिकारियों को स्पष्ट निर्देश देते हुए कहा कि तत्काल प्रभाव से नुकसान का पंचनामा सर्वे करवाया जाए, ये सुनिश्चित किया जाए कि किसी भी किसान के साथ अन्याय ना हो। उन्होंने चेतावनी दी कि फसल गंवा चुके किसानों को जल्द से जल्द सरकारी सहायता मिलनी चाहिए। जिन फसलों को अब पानी चाहिए, उन्हें नहर का पानी नहीं मिल रहा। हमें किसानों को न्याय दिलाने के लिए हर संभव प्रयास करना चाहिए। इस दौरान पूर्व विधायक और जिलाध्यक्ष कांग्रेस कमेटी गोंदिया के दिलीप बंसोड़ भी भारी संख्या में किसानों और जल संसाधन विभाग के अधिकारी कर्मचारियों के साथ मौके पर उपस्थित थे। अभियंता यांच्यासोबत माननीय खासदार महोदय यांच्यासोबत जी चर्चा झालेली आहे, कॅनल दुरुस्तीला आता 1.5 महिना लागलाय किंवा 2 महिने लागतील। आपला चीफ इंजिनियर म्हणाले मे महिन्यापर्यंत दुरुस्त होईल, तोपर्यंत हा धान उभा राहील का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि म्हणून ईडी आणि चीफ इंजिनियर यांना बोलून या शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसान प्रति एकर 20 क्विंटल धान्य निघणार होतं, ते सगळं संपुष्टात आलेलं आहे। आणि म्हणून जेवढे ॲग्रीमेंटेड शेतकरी आहेत त्या सगळ्यांना प्रति एकर 20 क्विंटलचा झालेला नुकसान बाजारभाव मूल्याप्रमाणे डिपार्टमेंटने द्यावं, अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। आणि ते डिपार्टमेंटला द्यावं लागेल, कारण ही नैसर्गिक आपत्ती डिपार्टमेंटच्या चुकीमुळे आलेली आहे। आणि डिपार्टमेंटची जेव्हा चूक आहे तर त्यांना यांच्याकडून मिळणारा ॲग्रीमेंटचा जो पैसा आहे त्या पैशामधून तो खर्च केलं पाहिजे, हा त्याचा नियम आहे। आज खैळबंगा तलावा अंतर्गत 3000 हेक्टर ची ओलीत जमीन होती, त्यांना या तलावाचं पाणी जात होतं। त्याच्या कारणानं इथले शेतकऱ्यांना थोडा बहुत लाभ होत होता। परिस्थिती अशी आहे, काही सरकारच शेतकरी विरोधी आहे। फक्त 2300 रुपये MSP चे रेट आहे। आज तुम्ही पाहिला प्रत्येक शेतकऱ्याला खर्च जास्त येतो आणि मिळणारी रक्कम अत्यंत कमी आहे। या तलावाला चांगलं ठेवणं, त्याचे कॅनल व्यवस्थित ठेवणं याकरता इथं अधिकारी नेमलेले असतात आणि ते अधिकारी वेळोवेळी त्याची रिपेअरिंग करत असतात। आज या बैठकीमध्ये निष्पन्न झालं का कुठं नाही कुठं अधिकाऱ्यांची चूक होती। त्याच्यामध्ये कॅनल फुटला आणि 3000 हेक्टर जमिनीचं शेतावरील धानाचं नुकसान झालं। आज पोटऱ्या धान होता, गरबाना धान होता, तो काय धान होणार नाही। आज चर्चा बैठक झाली, यामध्ये कुरेकर साहेब, ईडी सोनटके साहेब आणि आपले पराते साहेब यांच्याशी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की खरंच या शेतकऱ्यांचा नुकसान झाला आणि त्यांची नुकसान भरपाईसाठी पंचनाम्यांचे आदेश त्यांनी दिलेले आहेत, ज्यांच्यासोबत ॲग्रीमेंट झाले आहे आणि ज्यांना नुकसान आहे तर त्यांना ते पैसे मिळायला पाहिजे। म्हणून हा निर्णय इथं सगळ्यांच्या सर्वानुमते इथं झालेला आहे। मी त्यांचा अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अशी परिस्थिती आली नाही पाहिजे। प्रत्येकाने आपला काम करायला पाहिजे। अधिकाऱ्याने आपला काम व्यवस्थित केला, समजा लिकेज आहे तर त्याला रिपेअर तुरंत करा। काही असेल तर प्रस्ताव तुम्ही या गव्हर्नमेंटला पाठवा,
गव्हर्नमेंट पाठवेल निधी, नाहीतर मग आम्ही गव्हर्नमेंटकडून निधी काढून कसंही करून तुमचं रिपेअर काम करू. पण आपल्या कामामध्ये हयगय करता कामा नाही. सगळ्या व्यवस्थितपणे काम करा. शेतकरी पहिलेच हवालदिल झाला आहे, पहिलेच आत्महत्या करत आहे. आज दिवाळी असून सुद्धा अंधारामध्ये दिवाळी या आनंदाच्या सीता गव्हर्नमेंट देत नाही. म्हणूनच हा वर्ड मी वापरलेला आहे इथं की शेतकरी विरोधी हे सरकार आहे, शेतकऱ्याच्या फायद्यासाठी काहीच करत नाही. आज सगळ्यांना अन्न पुरवण्याचं काम हा शेतकरी करतो आहे, पण त्याच्याच पोटाला त्याच्याच थाळीमध्ये आज अन्न आहे नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. तर आज पॉझिटिव्ह रिस्पॉन्स चांगला मिळाला. शेतकऱ्यांना आज न्याय मिळण्याचं काम इथं होत आहे आणि न्याय मिळेलच. न्याय नाही मिळाला तर आम्ही खेचून आणू. तर आज ही मीटिंग पॉझिटिव्हली चांगली झाली आहे. समोर तो टेंडरही फ्लोट झाला आहे. जो प्रॉब्लेम आणि नुकसान झाला आहे त्या कॅनलचा, तो सुद्धा लवकरच रिपेअर होईल.